राहुल महाजन मधुर खानदेशमध्ये आपलं स्वागत आहे। आज पाचोरा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांसाठी जैन कंपनीच्या माध्यमातून कृषी विषयक तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक पद्धतीने शेती कशी करता येऊ शकते याबाबत आज आमचा पत्रकारांचा अभ्यास जरा आयोजित करण्यात आला आहे। यासाठी आमच्या सोबत आहे देवेंद्रजी पाटील, त्यांच्या माध्यमातून हा दौरा घडून देत आहे। यांचं स्वागत आहे। त्याचबरोबर पत्रकार जावेद शेख हे देखील या ठिकाणी आहेत। निखिल मोर दैनिक सामनाचे पत्रकार आहेत, ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। आमचे ज्येष्ठ पत्रकार श्रीयंत काका चौधरी साहेब यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळतं, ते देखील या ठिकाणी आहेत। तसेच आमचे राजेंद्र भाऊ खैरनार हे देखील या ठिकाणी आले आहेत। आमचे बंडूभाऊ सोनार हे किशोर आपण एकदम जवळच्या निकटवर्ती आहेत, हे देखील या ठिकाणी आले आहेत। आमचे मित्र जवळचे जीवलग मित्र नंदूभाऊ शेलकर दिव्य मराठी स्टार पत्रकार आहेत, हे देखील या ठिकाणी आले आहेत। तसेच आमचे प्रमोद भाऊ बारी यांची तब्येत खराब होऊन सुद्धा ते या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर आमचे जवळचे मित्र नरसिंहजी गुरे साहेब हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। तसेच आमचे संजूभाऊ पाटील अतिशय उत्कृष्ट कॅमेरामॅन या ठिकाणी आहेत आणि ते देखील दौऱ्याच्या अभ्यासासाठी आलेले आहेत। तसेच आमचा जवळचा मित्र भुवनेश भाऊ दुस्ताने हा देखील या ठिकाणी आलेला आहे। तसेच माझा मित्र कुंदन भाऊ बेलदार हा देखील या ठिकाणी आलेला आहे। रविशंकरजी पांडे जवळपास 25 वर्षापेक्षा जास्त कालावधी यांनी पत्रकारितेमध्ये दिलेला आहे, ते देखील या ठिकाणी अभ्यास दौऱ्यासाठी आलेले आहेत। आमचे योगेश सर आमचे मार्गदर्शक हे देखील या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी ते नेहमी येत असतात आणि या ठिकाणी ते शिकण्यासाठी देखील आलेले आहेत। आमचे प्रवीण भाऊ बोरसे हे देखील संघर्ष न्यूजच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या विविध व्यथा, शेतकऱ्यांनी अत्याधुनिक पद्धतीने शेती कशी करावी यासाठी अभ्यास करणार आहेत। तसेच आमचे गुरुमावली नगराज पाटील लोकमतचे वार्ताहर ग्रामीण भागातून शेती व्यवसायाच्या माध्यमातून अधिकाधिक प्रगती कशी करता येईल त्यासाठी या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी आलेले आहेत। त्याचबरोबर आमचे सुनील भाऊ कोळी हे जे आहेत हे जरी आता पत्रकार झाले असले तरी शेतकरी प्लस पत्रकार असे देखील आहे। आणि आमच्यासोबत आमचं कॅमेरामॅनचं काम करत असताना अतिशय हसरा चेहरा ठेवणारा आमचा मित्र राकेश सुतार कॅमेऱ्याच्या मागे आहे। आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओत भेटूया। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।